हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. कसे आहात मग सर्व? तर आज मी बोलते व्लॉगमध्ये, तुम्हाला दिसत असेल पण तो व्हॉइस मला कट करावा लागला कारण आजूबाजूला वर्कर आले होते काम करण्यासाठी. तर त्यांचा व्हॉइस परत मग ते काम जे करत होते त्याच्या मशीनचा व्हॉइस, त्यामुळे माझा आवाज तर तुम्हाला आलाच नसता, म्हणून मग मी तो पूर्ण व्हॉइस कट केला आणि व्हॉइसवर करते व्हिडिओला. तर आज मला सुट्टी नव्हती पण मी हाफ डे घेतला होता कारण मला जायचा पण थोडासा कंटाळा आला होताच, कारण खूप थकले होते मी प्रवास करून करून. आणि मग वर्कर पण येणार होते काही, तर त्यांना पण काम वगैरे करायचं होतं, कलरचं काम करायचं होतं दारांना वगैरे. तर ते काम आज ते करणार होते, म्हणून म्हणलं मी पण आज हाफ डेच घेते. आणि मग म्हणलं नाश्त्यासाठी चहा बनवू. तसं आता मी चहा खूप प्रमाणात कमी केलाय. अगोदर जेवढा पित होते त्याचं म्हणजे आता 0.5% पिते. इथं नवीन घरात आल्यापासून तर 2 ते 3 वेळेसच आतापर्यंत चहा बनवलाय. आणि कॉफी तर मला प्यायचीच नाहीये, म्हणून मी कॉफी आणली सुद्धा नाहीये. एवढं स्ट्रिक्टली मी सध्या सर्व काही फॉलो करते, कारण मला माझ्या स्किन मध्ये खूप बदल करून घ्यायचे आहेत. मला स्किन माझी खूप क्लीन करायची आहे, त्यामुळे आणि घरचंच खायचे, ते सुद्धा मेन पॉइंट आहे. तर आज मग पराठे बनवायचे होते, पालकचे पराठे. मग मी सकाळीच जाऊन पालकची भाजी घेऊन आले होते आणि मध्येच मला ड्रेस पण चेंज करावा लागला, कारण मला शूट पण करायचे होते. ते पण एक कारण होतं हाफ डे घ्यायचं. मला 3-4 व्हिडिओ शूट करायचे होते, मग त्यामुळे मग हा ड्रेस चेंज केला होता. मग त्यानंतर मध्येच भूक लागली मला, म्हणून मग पटकन मी पालकचे पराठे बनवायला घेतले, कारण ड्रेस वगैरे चेंज करायला एवढा काही मला वेळ भेटला नाही. मग सर्व पालक अगोदर निसून ठेवली आणि ही खूप जास्त झाली होती माझ्या एकटीसाठी, पण मग तसंच थोडंफार मॅनेज केला. आणि पालकचे पराठे पण मी संध्याकाळी पण तेच खाता येईल या हिशोबानेच बनवणार होते जास्तच. आणि बघू मग उरलेल्या पालकाचं दुसऱ्या दिवशी भाजी वगैरे बनवेल. भाजी तर तशी मला पालकाची येत नाही, बट ट्राय करता येईल काहीतरी. पालकाचं वरण तसं मला खूप आवडतं, मग पालकाचं वरण भात असं काहीतरी बनवू. नंतर मग सर्व पालक अगोदर धुवून घेतली स्वच्छ. निसल्यानंतर मग ती स्वच्छ पालक धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मसाले वगैरे ॲड करून सर्व पराठे बनवून घेतले. हा वेगळा विषय होता. आणि मेन विषय म्हणजे हा की माझा गुगल ॲडसेन्सचा पिन आलेला आहे फायनली. हो, जसं प्रत्येक यूट्यूबरचं, जेव्हा प्रत्येक व्लॉगर असेल किंवा ज्या फील्डमध्ये आपण कंटेंट क्रिएशन करतोय त्यामध्ये प्रत्येक त्या व्यक्तीचं स्वप्न असतं की पहिले तर चॅनल मॉनिटाईज झालं पाहिजे, त्यानंतर गुगल ॲडसेन्सचा पिन आला पाहिजे, त्यानंतर यूट्यूबचं फर्स्ट पेमेंट आलं पाहिजे, असं सर्वांचं स्वप्न असतं. आणि माझं पण होतं. आणि मी मागच्या 3 ते 4 वर्षापासून व्लॉगिंग करते, पण अगोदर एवढं कन्सिस्टंटली नव्हते करत, आता करते. तर यस, आता मला त्याचं जेवढं मी कन्सिस्टन्सी फॉलो केली तेवढी मला त्याचा रिझल्ट भेटलेला आहे. मला बरेच जण विचारतात की आमचे व्हिडिओ व्हायरल होत नाहीत, आमचे व्लॉग्स व्हायरल होत नाहीत. तर मला पण त्यांना हेच सांगायचं आहे की कन्सिस्टन्सी खूप गरजेची आहे. तुम्ही कन्सिस्टंट राहा. तुमच्या व्लॉगमध्ये नवीन तुम्हाला काय करता येईल यावर फोकस करा ना, की व्हायरल होत नाहीये, लाईक्स येत नाहीये, याच्याकडे लक्ष न देता तुम्ही कन्सिस्टंटली व्हिडिओ किती दिवस अपलोड करू शकता, डेली तुम्ही किती व्हिडिओ अपलोड करताय किंवा ब्रेक घेताय का नाही, ह्या सर्व गोष्टी खूप जास्त मॅटर करतात. जेव्हा मी मिनी व्लॉगिंग चालू केली होती तेव्हा माझे पहिले 45 दिवस मी डेली टाकत होते, 1000-2000 असे व्ह्यूज यायचे. पण जेवढं मी कन्सिस्टंटली माझं सर्व काही फॉलो केलं त्यानंतर मग एक ना एक दिवस माझा व्हिडिओ व्हायरल झालाच. आणि तसंच यूट्यूबच्या बाबतीत मी 3-4 वर्षापासून व्हिडिओज टाकायचे, पण असं कन्सिस्टंटली नव्हते टाकत. महिन्यातून एखादा किंवा आठवड्यातून एखादा असं होतं. आणि माझं निश मला माहीत नव्हतं. मी मिक्स व्हिडिओ टाकायचे, फॅशन टिप्स असतील किंवा मिशोचे हॉल असतील किंवा मध्येच ट्रॅव्हलचं असेल, असं वेगळं सर्व काही टाकत होते. तर जेव्हापासनं मला माझं निश कळालं तेव्हापासनं मग मी जे काही व्हिडिओ आहेत सर्व कन्सिस्टंटली फॉलो करत गेले. आणि यस, त्याचा रिझल्ट मला खूप चांगला भेटलेला आहे. तर जेवढे पण या कंटेंट क्रिएशनमध्ये स्टार्ट करणार आहेत किंवा स्टार्ट केलेलं आहे त्यांना मला एकच पॉईंट सांगायचा आहे, आणि मी आधी पण सांगितलेलं आहे. तर कन्सिस्टन्सी मेंटेन करा, खूप इम्पॉर्टंट आहे. आणि काय नवीन क्रिएटिव्हिटी करता येईल, तुमचं पॅशन आहे ते
तुम्ही पॅशन म्हणून बघताय की पैसे कमवण्यासाठी बघताय, हे अगोदर ठरवा. मी तर पैशांचं मला याच्यामधून कधीच अपेक्षा नव्हती. मी माझं पॅशन म्हणून हे सर्व काही फॉलो करत होते. मला आवडत होतं कॅमेरासमोर बोलायला, कॅमेरामध्ये दिसायला, तर त्यामुळे मी चालू केलं होतं आणि आता ते खूप चांगल्या प्रकारे ग्रो होतोय, त्यामुळे छान वाटतंय. तर तुम्ही सुद्धा कशासाठी करताय हे अगोदर ठरवा आणि त्यानुसार त्यासाठी वर्क करत राहा. तर माझं यूट्यूब चॅनल डिसेंबरमध्येच मॉनिटाईज झालं. त्यानंतर जानेवारीमध्ये मी जेव्हा घरी गेलेली होते त्यावेळेस माझा गुगल ॲडसेन्सचा पिनसुद्धा आला, पण मला तुमच्या सर्वांसोबत हे शेअर करता नाही आलं त्यावेळेला, कारण माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम चालू होते. पण मला आता आज अचानक काय माहिती कशामुळे का वाटलं, पण मला तुमच्या सर्वांसोबत हे माझी एक जी अचिव्हमेंट होती ती शेअर करावी वाटली, म्हणून मी तुमच्यासोबत हे शेअर करते. आणि खरंच ही जी फिलिंग असते ना ती खूप भारी असते. जर तुम्ही व्लॉग बनवत असाल किंवा कंटेंट क्रिएट करत असाल आणि जेव्हा तुमच्या लाईफमध्ये हा मोमेंट येईल त्यावेळेस खरंच तुम्हाला कळेल की मला आत्ता काय फील होतंय, आत्ता कसं वाटतं मला त्या सर्व गोष्टी. तर जानेवारीमध्ये मग माझा पिन आला आणि त्यावेळेस मी व्हिडिओ शूट करून ठेवले होते, पण अपलोड करायचं काही माझा मूड नव्हता किंवा म्हणजे मला अपलोड करायचं इच्छा होत नव्हती, त्यामुळे मी तेव्हा अपलोड केलं नाही. पण माझ्याकडे त्या क्लिप्स होत्या आणि काल अचानकच मी गॅलरीमध्ये चेक करताना मला दिसल्या, म्हणून म्हणलं तुमच्या सर्वांसोबत पण ते शेअर करावं. आणि आता मला मी या गोष्टीची वाट बघेल की माझं यूट्यूबचं फर्स्ट पेमेंट मला कधी भेटेल, तर ते आल्यानंतर तुमच्यासोबत पण शेअर करेल. आणि बरेच जण मला आता सध्या विचारतायत की थंबनेल कसं बनवायचं, व्हिडिओ शूट कसे करायचे, एडिट कसे करायचे, तर याच्या रिलेटेड व्हिडिओ बनव म्हणून. तर तुम्हाला पाहायला आवडतील का मला नक्की सांगा, म्हणजे मी त्या टॉपिकवर एक व्हिडिओ घेऊन येईल जर तुम्हाला आवडत असतील तर, कारण तुम्हाला पण त्याच्यातून काहीतरी हेल्प झाली पाहिजे, हा पण उद्देश आहेच. तर मग पराठे वगैरे मस्त बनवून झाले आणि हा आहे तो गुगल ॲडसेन्सचा पिन. ज्या दिवशी आला माझ्या मम्मीने रिसीव केला होता, कारण मी जॉबवर गेलेली होते त्या दिवशी, आणि जेव्हा मी घरी येऊन पाहिलं म्हणजे मी खूप जास्त खुश होते. माझी 3 ते 4 वर्षाची ती मेहनत होती अगोदर, मग देवाजवळ ठेवलं, देवाचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर मग मी पिन ओपन केल्यानंतर जी काही प्रोसेस असते, पिन आल्याच्या नंतर पण भरपूर अशी प्रोसेस असते, त्याची सर्व प्रोसेस वगैरे कंप्लीट केली आणि फायनली माझं यूट्यूब चॅनल ऑफिशियली मॉनिटाईज झालेलं आहे. तर भेटूया मग आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.